त्याचबरोबर सकाराम शेलार अध्यक्ष वार्ड क्रमांक 46 कोपरखिंड विभाग यांच्या सौजन्याने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 आणि हे प्राप्त झाले आदरणीय विष्णू अप्पा धनावडे, खऱ्या अर्थानं वसुली अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका. तृतीय क्रमांक रोख रुपये 15,000 प्राप्त झाले आपल्याला या स्पर्धेसाठी आदरणीय वसंतदा मारुती शिंदे यांच्या सौजन्याने प्राप्त झाले. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 10,000 सौजन्य प्राप्त झाले आपल्याला हरिभक्त पारायण कानिपनाथ बांगर सर यांच्या सौजन्याने हे प्राप्त झाले. या ट्रॉफीज आपण पाहतोय ते आपल्याला प्राप्त झाल्यात आदरणीय सचिन दादा सावले. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन झालंय खऱ्या अर्थानं जावली तालुक्याचे सुपुत्र वाईस ऑफ सातारा अर्थातच संपूर्ण खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो ते आमचे सहकारी अर्थातच निलेशजी मर्डेकर सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो इथून पुढचं समालोचन आपण आपल्या मागणीतून इथे मात्र नक्कीच करावं. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकला सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज गणेश शिंदे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलं. पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक बॉल आहे. सामना तुमच्या समोर आहे रामवाडी विपक्ष आलेवाडी असा हा सामना आहे. दत्तकृपा आलेवाडी हा संघ खेळत आहे आणि नाणेफेकीच्या कौलची माहिती अशी आहे टीम रामवाडीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो जावळीच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा खेळाडूंचं प्रेक्षकांचं सहर्ष सहर्ष स्वागत. स्पर्धा आहे शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वागदरे पुरस्कृत जननी माता क्रिकेट क्लब वागदरे आयोजित जननी माता चषक 2024 चं हे भव्य दिव्य पर्व आणि पर्व क्रमांक 30 आपल्या भेटीला आलेला आहे. बॉलर तयार. पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलेला बॉल वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आले, झडप घातली, प्रयत्नांना यश नाही. या प्रयत्नामध्ये फलंदाजांनी एक धाव धावून काढलेली आहे. फलंदाज ओमकार आणि विनोद ही दत्तकृपा आलेवाडीकडून प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. जी जोडी आहे आक्रमक. एका बाजूला रामवाडीकडून षटक क्रमांक 1 साठी कुणाल आलेले आहेत ज्यांनी आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक हे चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. स्क्वेअर कटचा फटका, बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. धावा मिळतील 4. येतोय तो चौकार. पहिल्या डावातला पहिला चौकार फलंदाज विनोदांच्या बॅटमधून. थँक्यू. चला घाई करा. धावसंख्या आता वेग पकडते, जाऊन पोहोचली 6 वरती. बिनगडी बाद. टीम दत्तकृपा आलेवाडी प्रथम बॅटिंग करत असताना बॉलर तयार. आणखीन एकदा बॅकलिफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न. आपल्या फटक्यावरती विनोद नाखुश आहेत. टप्पा पडल्यानंतर ज्या उसळीने बॉल आला त्या उसळीला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, आला तो डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ इकडे संपला. एका षटका अखेरीस टीम दत्तकृपा आलेवाडीने मजर मारलेली आहे. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. बिनगडी बाद. माफ करा, रामवाडी संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि टीम दत्तकृपा आलेवाडी हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. ओव्हर नंबर 2 साठी आता षटक क्रमांक 2 महेंद्र यांच्या नावे आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पंचांकडे मागितलेली आहे. दात पंचांनी फेटाळली आहे. दात कोणती धाव्या बॉलच्या पाठीमागे येणार नाही. पहिल्या डावामध्ये पहिलं षटक आपण पाहिलं जिथे एक चौकार आलेला आहे. त्यानंतर स्ट्रायकर एंडला फलंदाज ओमकार आहेत, बॅटिंग करतायत. ओरपिच बॉल दिशा दिलीये सी कॉर्नरच्या दिशेने. बॉल येतोय. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे परार.
या षटकामध्ये महेंद्र यांनी तब्बल 2 चौकार खर्च केलेत. ओव्हर द विकेट उजव्या स्टीच्या बाहेर स्टंपिंग आउट करण्याचा प्रयत्नानं यश मिळेल का? यश मिळणार नाही. आलेला आहे तो निर्धाव बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या आहे 15 धावा. एकवीस धावा आणि हा षटकार खेळलाय फलंदाज विनोद यांनी. ओमकार बिरामणे आणि विनोद पवार ही जोडी आहे. तर षटक क्रमांक 3 साठी कुणाल पाडळे यांच्या नावे हे षटक आहे. षटक क्रमांक 3 ते हाताळतायत. सामना तुम्ही पाहताय रामवाडी विपक्ष आलेवाडी. लोअर फुल टॉस दिशा दिली आहे डीप कव्हरला. संरक्षण करण्यासाठी क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती आलेत आणि चेंडूची फेकी करण्यासाठी ते तयार आहेत. बॉलची फेकी ही नॉन स्ट्रायकर एंडला केली आहे आणि धावसंख्या पुढे सरसावते. 3 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत आतापर्यंत. दत्तकृपा आलेवाडी प्रथम बॅटिंग करत असताना 22 धावा बिनगडी बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आलाय तो डॉट बॉल. स्ट्रायकर एंडला ओमकार बिरामने तयार. आपटलेला बॉल फारसा पाठीमागे ओढलेला बॉल आहे आणि पंचांनी कळवलंय की नकारात्मक आहे. म्हणजे अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल याच्यात शंका नाहीये. टप्प्यावरचा ताबा आणि दिशेवरचं नियंत्रण हे योग्य ठेवावं लागेल या सामन्यामध्ये. दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलची फेकी करतील. फक्त एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे दोन्ही फलंदाजांना धावून काढता येईल. षटकामध्ये आता कुणाल यांनी कमबॅक केलंय. सुरुवातीला थोडेसे महागडे ठरले परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक हे जोमाने केलेलं आहे. षटक क्रमांक 1 त्यांनी हाताळलं होतं. अवघ्या 6 धावा दिल्या होत्या. ओव्हर पिच बॉल पंचांकडे मागितली दाद हो दाद तुम्हाला मागावीच लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे 3 षटका अखेरीस दत्तकृपा आलेवाडीची प्रथम बॅटिंग करत असताना 24 धावा बिनगडी बाद. 3 षटकांचा संपलाय खेळ. दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपण घाई करा. धन्यवाद. ओव्हर नंबर 4 कडे वळी आणि रामवाडी टीम कडून षटक क्रमांक 4 साठी प्रसाद पाडळे यांच्या नावे हे षटक आहे. षटक क्रमांक 4 स्वतः संघनायक. बॅट्समन तयार ओमकार बिरामने.
समोरच्या बाजूला खेळत आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला संरक्षण देतील, बॉलची फेकी करतील. नॉन स्ट्रायकर इनला, तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. एक चांगलं क्रीडांगण आहे. या मैदानाची आपण अनेक वेळा चर्चा करत आलेलो आहोत. मैदानाची सजावट चांगली आहे. प्रगल्भ असा व्यासपीठ आहे. समालोचन कक्ष वेगळा आहे. GTC या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक लाईव्ह प्रसारण आहे. ऑफिशियल पंचांची भूमिका चांगली. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रसारण होत आहे. अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. पंचांकडे मागितली आहे दाद आणि फलंदाज ओमकार बिरामने परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला दत्तकृपा आलेवाडीला धक्का क्रमांक 1. याच्याबद्दल आपण चर्चा करू. ताकदीच्या जोरावरती फलंदाज निलेश पवार वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे जातील तोपर्यंत बॉल हा जाईल सरळ. 6 धावेंसाठी मोठा ब्लास्ट. टीम दत्तकृपा आलेवाडीसाठी येतोय षटकार. धावसंख्यावरती 40 धावा. तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. उडवलेला बॉल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक. वाढताय धावफलक. षटकार.
मध्ये क्रमांक 4 वरती आलेले आहेत आणि दणदणीत फटक्याचा दानपट्टा आता फिरवायला सुरुवात केली आहे. तर षटक क्रमांक 5 मध्ये संदीप. आणखीन एक बॉल डाव्या बाजूला वळवलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय का बॉल? नाही. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. जीवनदान मिळत आहे फलंदाज अविनाश यांना आणि पुन्हा ते स्ट्राईक वरती येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 48 धावा, तब्बल 2 गडी बाद. टीम दत्तकृपा आलेवाडीची स्थिती आहे. निश्चित हा बॉल वाईड आहे, पंचांनी कळवलंय. नकारात्मक बॉलची घोषणा. हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. आपण चर्चा करतोय भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याबद्दल. अनेक त्याच्यामध्ये आणखीन एक विक्रम झाला. आर अश्विन यांनी 500 विकेट घेतल्या आणि भारतीय टीम कडून असा खेळ करणारे ते दुसरे गोलंदाज आहेत. या अगोदर अनिल कुंबळे यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 500 पेक्षा अधिक विकेट घेतल्या आणि त्यानंतर आर अश्विन हे जगातले दुसरे गोलंदाज आहेत ज्यांनी कमी सामन्यांमध्ये 500 विकेट घेतलेले आहेत. म्हणजे हाही विक्रम त्यांच्या नावी नोंद झाला. डावेशी सोडून जाणारा बॉल पंच कळवतील. पुन्हा आहे नकारात्मक. व्हाईट बॉलची घोषणा पंच करत आहेत. पंचांनी हात फैलावलेले आहेत. हे बॉल पुन्हा हाताळावे लागतील आणि दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल गोलंदाज संदीप यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल येऊ दिला अंगावरती, त्याला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. लेग बायची दाव आहे. ही दिशा आणि ही लाईन चांगली आहे गोलंदाजी करताना. निश्चित तुम्ही पॅड वरती गोलंदाजी करू शकता. तुम्ही बॅकअप ठेवलेला आहे डीप मिड विकेटला, सी कॉर्नरला, लॉंग ऑनला. त्यामुळे तुम्ही या बाजूला गोलंदाजी निश्चित करू शकता. म्हणजे आपण अनेकदा चर्चा करतो ना की जसं क्षेत्ररक्षण तशी गोलंदाजी. बॉलर तयार. आता उजव्या स्ट्रीच्या बाहेर असणारा हा बॉल आहे. हो, तुम्ही उजव्या स्ट्रीच्या बाहेरही गोलंदाजी करू शकता. तुम्ही डीप कव्हर लावलाय, तुम्ही डीप एक्स्ट्रा कव्हर लावलाय, म्हणजे याही दिशेला तुम्ही गोलंदाजी करू शकता. पंचांनी कळवलेलं आहे की व्हाईट बॉल म्हणजे एखादा बाईकच्या माध्यमातून या धावा आहेत. आपण अंकित करूया. म्हणजे आपण चर्चा करतोय ना की क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, त्या प्रकारची गोलंदाजी. डावेशी सोडून जाणारा बॉल पंचांनी पुन्हा कळवलेला आहे. नकारात्मक आहे. दिशा खराब. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल. धावसंख्या आहे 54 धावा, तब्बल 2 गडी बाद. दत्तकृपा आलेवाडी. आडव्या बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला खेळाडू आहेत. बॉलच्या खाली झेल हातातून निसटलेला आहे आणि झेल निसटल्यानंतर फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक. आणि पंचांचा काय निर्णय येईल तर पंचांनी बोर्ड उचललेला आहे. 55 धावा प्रथम बॅटिंग करताना दत्तकृपा आलेवाडीने बनवलेले आहेत. आता टार्गेट आहे ते 56 धावांचं.
रामवाडीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. त्याचबरोबर आपण काही सन्मान करत आहोत. ज्यांनी आम्हाला ट्रॉफी सौजन्य दिलेला आहे ते श्री सचिन दादा सावले, युवा नेते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे. दादांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूया. ज्यांनी आम्हाला अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे त्यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती जननी माता चषक 2024 पर्व क्रमांक 3च्या वतीने वागदरे गावच्या या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे ट्रॉफ्यांसाठी. ज्या आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही पाहत आहात त्याचं मोलाचं सहकार्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे युवा नेते सचिन दादा सावले यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा स्नेहपूर्वक करत आहोत यथोचित शुभ सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान आपण संपन्न करत आहोत. अभयबाई शेलार दादांच्या सोबतीने आहेत त्यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांनाही सन्मानित करतोय. आणि या सामन्याच्या दिशेने आपण जाऊया जिथे रंगलेला आहे एक तुंबळ युद्ध. दोन संघांमध्ये आलेवाडी विरुद्ध रामवाडी करायचं आहे. 57 धावांचा पाठलाग. फलंदाज प्रसाद आणि रोहित ही प्रारंभिक जोडी आहे रामवाडी टीम कडून. आक्रमक जोडी तर गोलंदाज निलेश पवार. जोरकस मारण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत. या बॉलच्या पाठीमागे निश्चित धाव अंकित होईल. ती सिंगल आहे. धावसंख्या आहे आता धाव फलकावरती 2 धावा. दोन्ही आकड्याबद्दल आपण चर्चा निश्चित करूया. 2 फेब्रुवारी 2005 साली AB डिव्हिलियर्स यांनी एक दिवसीय क्रिकेट मधला पहिला सामना खेळला होता. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतील आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. ला त्यांचा जन्म झाला. ते AB डिव्हिलियर्स यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचं संपूर्ण राम अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती झडप घालतायत. बॉलची फेकी. दुसरीचा प्रयत्न यश मिळेल का? परंतु खरा फेकी. 3 धावा घेऊया असं पंच आम्हाला कळवत आहेत. AB डिव्हिलियर्स यांच्याबद्दल आपण चर्चा निश्चित करूया. जे 360 म्हणजे 360 डिग्री मध्ये खेळण्यासाठी जाणले जायचे. अंशामध्ये खेळण्यासाठी जाणले जायचे. म्हणून तर त्यांना 360 मास्टर या नावाने आपण ओळखतो. फलंदाज तयार. प्रसाद आणि रोहित. उजव्या स्टीच्या बाहेर मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न. संरक्षणासाठी बॅकअप आहे. एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 57 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. जिथे प्रसाद यांच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार आलाय. रोहित त्यांना साथ देत आहेत. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धावफलकावरती. परंतु आपण चर्चा करूया AB डिव्हिलियर्स यांनी 16 नोव्हेंबर 2004 साली वयाच्या 20व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि इंग्लंड विरुद्ध त्यांनी पहिला सामना खेळला. आपण ODI क्रिकेट बद्दल चर्चा केली की 2 फेब्रुवारी 2005 साली त्यांनी पहिला एक दिवसीय क्रिकेटचा सामना खेळला. तोही इंग्लंड विरुद्ध. त्यांनी खेळलेले कसोटी क्रिकेटचे सामने होते 114 आणि धावा बनवल्या होत्या 8765. सर्वोत्तम खेळी होती 278. ठोकलेले षटकार होते 64. शतकं होती 22. अर्धशतकं होती 46. हे कसोटी क्रिकेटचं आपण विश्लेषण पाहिलं. ओव्हर नंबर 2 कडे वळूया आणि टीम दत्तकृपा आलेवाडी कडून हे षटक ज्ञानेश्वर यांच्या हाती आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रसाद तयार. या जोडीकडे क्षमता आहे. मोठ्या धावसंख्येची चिरफाड रामवाडीला करायची आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगती पथावरती. निश्चित टप्पा पडल्यानंतर बॉल डावी अशी सोडून चाललाय. पंचांनी कळवलेलं आहे की हा बॉल नकारात्मक आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. ज्ञानेश्वर यांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रसाद आहेत ज्यांनी एक चांगला मोठा फटका खेळलाय.
धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मिरिटपर्यंत पोहोचले, बॉलला वळवलं मैदानाच्या डाव्या बाजूला, बॉलची फेकी, तोपर्यंत क्षेत्ररक्षक 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्या आता 2 ने पुढे सरसावेल. 57 धावांचा पाठलाग करताना 13 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे बनवायच्या आहेत 44. हे गुणोत्तर शिल्लक आहे. पुन्हा एकदा फलंदाज प्रसाद तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ क्लिअर केलाय. संरक्षणासाठी क्षेत्ररक्षक आहेत. ओमकार बिरामने बॉलवरती येत आहेत, बॉलची फेकी करतायत. 2 धावा घेण्यापासून पुन्हा रोखू शकत नाहीयेत फलंदाजांना. म्हणजे कुठेतरी सिंगल डबलचा खेळ हा सुरू ठेवलेला आहे. स्कोर बोर्ड बिझी ठेवण्याचा प्रयत्न केलाय टीम रामवाडीने आणि ते त्यांना करावंच लागेल. 57 धावसंख्येचा पाठलाग करताना सिंगल डबल, त्याला चौकार अथवा षटकाराची जोड ही रामवाडीला द्यावीच लागेल. फटका आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक. येणे अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी बॅटने केलाय. बॉल वरती वार, बॉल सीमा दिशेवरती नियंत्रण, दिशेला फार महत्व आहे. अनेक वेळा आपण चर्चा करतो, असं म्हटलं जातं ना, जीवनाला जर दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. गोलंदाजाची दिशा तुमच्या संघाची दशा ठरवत असते. आडबा बॅटने हा बॉल लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षकांमध्ये आहे मोठं अंतर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावे. च्या पलीकडे फार मोठी पोकळी आहे समोरच्या बाजूला. जे बॅकअप आहे मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये फार मोठं अंतर आहे. धावसंख्या वेग पकडताना 26 धावा धावफलकावरती आलेले आहेत. वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जातील का? बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 27 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. आता अंतिम बॉल या षटकातला शेष आहे. तुम्ही पाहताय आलेवाडी विपक्ष रामवाडी हा सामना. सामन्यामध्ये रोमांचकता आहे, सामन्यामध्ये आहे कश्मकश, सामन्यामध्ये आहे रंगत, रंगलय तर एक तुंबळ युद्ध. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करून दिलाय. टायमिंग बेमिसाल, बॉल तलवारीच्या धारेने सीमारेषा चिरतोय. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. अठरा बॉल 26 ची गरज आहे. क्रमांक 3 साठी आता गोलंदाज विनोद आलेले आहेत.
ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती आता ते गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. षटक क्रमांक 3 साठी आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित तयार. ज्यांनी आता प्रसाद यांना साथ दिलेली आहे. आता स्ट्राईक त्यांच्याकडे आहे. येणारे 18 बॉल आणि बनवायचे आहे 26 धावा. अशा प्रकारचं गुणोत्तर शिल्लक. खोलवर पद्धतीचा बॉल. पंचांकडे मागितले दात आणि पंचांनी फेटाळली ती दात. कोणती धाव्या बॉलच्या पाठीमागे येणार नाही. आपण AB डिव्हिलियर्स यांच्याबद्दल चर्चा केली. टेस्ट क्रिकेटबद्दल आपण चर्चा केली, परंतु वन डे क्रिकेटही त्यांचं आपण पाहूया. 228 सामने खेळले, 9,577 धावा, सर्वोत्तम खेळी 176 धावांची त्यांनी केली. बॉल वळवलाय डाव्या बाजूला वेगाने येत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दिलखेचादा फटका, चौकार. आता असं म्हणायला काय हरकत नाही. डीजे मास्टर यांनी सुमधुर संगीताची जी उधळण आपल्यावरती केली आहे त्याचा आनंद आपण मन मुराद घेत आहोत. बॉलर तयार. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता थोडीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचली आहे. 36 धावा आता बनवायच्या आहेत. 21 धावा. आपण AB डिव्हिलियर्स यांच्या खेळाबद्दल आपण चर्चा करतोय. वन डे क्रिकेटमध्ये 204 षटकार त्यांनी ठोकले, 25 शतक आणि 53 अर्धशतक त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये लगवले. खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. पहिल्या विकेटचं पतन. रामवाडीला धक्का क्रमांक 1. असं विश्लेषण आपण करूया. आणि बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती संदेश टीम रामवाडी कडून. येणारे 14 बॉल 21 धावांचं लक्ष. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे, येणाऱ्या फलंदाजालाही विनंती आहे आणि किंबहुना खेळाडूंनाही विनंती आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवत असताना हा बॉल सिंगल रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आता येणाऱ्या 13 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 20 धावा. हे समीकरण शिल्लक आहे. येणारे बॉल आहे शिल्लक 13, धावा बनवायच्या आहेत 20 असं गुणोत्तर शिल्लक आहे. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे महाराष्ट्र खो खोचे मुख्य प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू प्रतापदादा शेलार यांचं आगमन, त्यांचंही आपण करूया. वागदरे गावच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. एक सिंगल धाव मिळेल. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 19 धावा असं गुणोत्तर आहे. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. 12 बॉल 19 ची आहे गरज. सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत आणि त्यानंतर आपण या सामन्याच्या दिशेने वळत आहोत जिथे बनवायचे आहेत 12 बॉल 19 ची गरज. आणि बॉलर निलेश पवार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी कळवलेला आहे, वाईड आहे. आता 12 बॉल
आणि बनवायच्या आहेत 18. एका बाजूला भारत विरुद्ध इंग्लंड हाही सामना सुरू आहे कसोटी क्रिकेटचा. भारताने बनवलेले आहेत 196 धावा, 2 गडी बाद आणि भारताने लीड प्राप्त केलेला आहे 322 धावांचं. हा तिसऱ्या दिवसाचा खेळ आहे जिथे 319 धावा इंग्लंड संघाने बनवलेल्या आहेत. आता भारतीय संघाची फलंदाजी सुरू आहे. यशस्वी जयस्वाल 104 धावा बनवून 133 बॉलमध्ये ते रिटायर्ड हर्ट झालेले आहेत. आणि इथे पहा रनआउट साठी गेले आणि इथे फलंदाज रनआउट होत आहेत. दत्तकृपा आलेवाडीला आणखीन एक सुयश. टीम रामवाडीला महत्वाच्या क्षणी मोठा धक्का. आणि इथे पहा आणखीन एक जल्लोष. टीम दत्तकृपा आलेवाडी करते आणखीन बनवा आहेत 16 धावा. या षटकामध्ये निलेश पवार यांनी सुरुवातीला काही नकारात्मक बॉल निश्चित टाकले, परंतु त्यानंतर जे जोमाने त्यांनी कमबॅक केलंय हे फार महत्वाचं आहे टीम दत्तकृपा आलेवाडीच्या बाजूने. परंतु एका बाजूला या मधल्या फळीला चांगला खेळ करावा लागेल रामवाडीसाठी. जो सामना बनवलाय तो सामना रामवाडी शेवटपर्यंत घेऊन जाईल का? बॅटिंगसाठी महेंद्र आणि कुणाल. स्ट्रायकर एंडला कुणाल आहेत. बॅकफुट वरती गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्नांना यश नाही. प्रत्येक डॉट बॉल रामवाडीचा प्रेशर वाढवेल आणि प्रत्येक मोठा फटका टीम दत्तकृपा आलेवाडीचा प्रेशर वाढवेल. समीकरण तेच राहिलंय. बॉलची संख्या कमी झाली आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती जात आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. या प्रयत्नामध्ये 2 धावा रोखू शकले नाहीयेत. आता समीकरण बदललंय. बनवायच्या आहेत 14 आणि येणारे बॉल आहेत 7. 7 बॉल 14. एका बाजूला कुणाल, महेंद्र क्षमता आहे, निलेश पवार अनुभव आहे. 7 बॉल 14 असा रंगलेला थरार. आपटलेला बॉल शरीरापासून दूर आहे. एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. आता बाईकच्या माध्यमातून पंच कळवत आहेत की धाव आपण घेत आहोत. येणारे 6 बॉल बनवायच्या आहेत 13 धावा. रामवाडी विपक्ष आलेवाडी 6-13चा थरार. ऐकूया एक छोटस संगीत. या संघाविरुद्ध 2 हात करावा लागेल. टीम दत्तकृपा आलेवाडी आपण अधिक वेळी टीम मीटिंग घेऊ नका अशी आयोजकांची सूचना आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. निर्णायक टप्पा या सामन्याचा. 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 13 धावा. 6-13.
विनंती आहे दोन्ही संघांना की आपण प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग घेऊ नका अशी आयोजकांची सूचना आहे ती आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. आणि अंतिम षटकासाठी दत्तकृपा आलेवाडीने विश्वास ठेवलाय विजय पवार या नावावरती आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज कुणाल तयार. 6 बॉल 13चा सामना असताना खेळलेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. 5 बॉल 13चा सामना. अरे 5 बॉल बनवायच्या आहेत. 13 धावा. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. येणारे 5 बॉल 13ची गरज असताना हा टाकलेला बॉल लेग बायची धाव पंच आम्हाला कळवतायत. समीकरण बदलतंय. आता येणारे 4 बॉल 12ची गरज आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रथमेश. स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली वेळ म्हणजे संघर्ष आणि तो संघर्ष प्रथमेश आणि टीम रामवाडीला करावा लागेल. 4 बॉल 12चा सामना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. 3 बॉल 12ची गरज. थँक्यू. मैदानाच्या दिशेने आपण वळूया. जिथे हा फटका खेळलाय, बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. जिंदगी के लढना चाहता हूं आणि प्रथमेशने मारलाय षटकार. 2 बॉल 6ची गरज. दोन बॉल 6ची गरज आहे. प्रथमेशने सामना बनवलाय, फक्त सामना फिनिश कोण करणार, गोलंदाज की फलंदाज. 2 बॉल 6चा थरार. वळवण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता नाहीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. आता 1 बॉल आणि बनवायच्या आहेत 5 धावा. कोण विसरेल? 1 बॉल 5ची गरज असताना दिनेश कार्तिकने ठोकलेला षटकार. आता प्रथमेश त्या प्रकारची कामगिरी करतील का? 1 बॉल 5ची गरज आहे. काय सामना आहे. टीम खर्शी बारामुरे आपण टॉससाठी या. 1 बॉल 5. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. कठिन समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना. 1 बॉल 5चा थरार. षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे समाधान शेलार यांच्या वतीने. 1 बॉल 6 पंचांनी कळवलंय नकारात्मक आहे. आता 1 बॉल 4. फलंदाज आणि गोलंदाजावरती आहे दडपण. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 1 बॉल बनवायचा आहे 4 धावा. एक 4-4-1. वळवण्याचा प्रयत्न चांगला आहे. मोहर किती धावांची लागते? हो, इथे सामना जिंकलाय टीम रामवाडीने. काय सामना है. कदमों को रुकना मंजूर न था, राहें और भी तो है.